ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। भगवंतांनी अर्जुनाला त्याच्या त्या भावना व्यवस्थेच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी ज्ञानयोग प्रदान केला. मनुष्य काय, त्याच्यामधील आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, हे भगवंत समजून सांगतात. भगवंत सांगतायत की अर्जुना, तू जे समजतो या योद्ध्यांचा तू वध करशील, त्यांचा नाश होईल, पण तो शरीराचा नाश होईल. त्याच्यामधील आत्मतत्वाचं काय, त्या आत्म्याचं काय, तो तर सदैव अस्तित्वात आहे. तो अविनाशी आहे, त्याचा नाश कधीही होत नाही. त्याचा जन्मही होत नाही, मृत्यू होत नाही. जन्म आणि मृत्यू हा मनुष्याचा होतो, हा प्राण्यांचा होतो, जीवांचा होतो. मनुष्याला दोन शरीरे असतात, सूक्ष्म आणि स्थूल. आणि वासनांमुळे हे सर्व निर्माण होतात. वासनांपासून मन आणि बुद्धी तयार होते. मनात भावभावना असतात, बुद्धीत विचार असतात. आणि हे दशेंद्रियांचं शरीर, याला स्थूल शरीर म्हणतात. हे पंजीकरण या क्रियेद्वारे बनतं. हे भगवंतांनी जो दृष्टांत दिलेला आहे तो फार सुंदर शंकराचार्यांनी आत्मबोधामध्ये स्पष्ट केलेला आहे. 5 महाभूते. आपण भूत 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 म्हणतो. भूत म्हणजे काय? असं काही अस्तित्वात नसतं. हे 5 महाभूतांपासूनच ही संपूर्ण सृष्टी बनलेली आहे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश. संपूर्ण सृष्टी ही प्रकृती या पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली आहे. सूक्ष्मामधून स्थूलत रूपांतर हे पंचमहाभूतांमुळे होतं. भगवंतांनी सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर हे स्पष्ट केलं. भगवंत इथे 26व्या श्लोकामध्ये म्हणतात, अथ चैनम नित्य जातम नित्यवा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. भगवंत म्हणतात हे हे म्हणजे काय? आत्मतत्व. आत्मा हे नित्य नेमाने जन्मते आणि मृत्यू पावते. नित्य जातम नित्य वा मन्यसे मृतम. जन्म होतो नित्य आणि नित्य मृत्यू सुद्धा होतो. म्हणजे हे काय सायक्लिक प्रोसेस आहे, ऑनगोईंग प्रोसेस आहे, ती कधीच बंद पडत नाही. आणि हे जरी तू मानले अर्जुना, तरी सुद्धा तू अशा रीतीने शोक करण्यासाठी उद्युक्त होण्याचं काही कारण नाही. तू असा शोक का करतो? कारण ह्याचा जन्मही होत नाही, मृत्यू होत नाही, मग तू याच्या विनाशाला कारणीभूत कसा करशील? हे भगवंत इथे स्पष्ट करतात. आत्मा कसा आहे? अनादि अनंत आहे, अक्षय आहे, अविनाशी आहे.
त्याचा कधीही नाश होत नाही, त्याला प्रारंभही नाही आणि त्याला अंतही नाही. तरी सर्वसामान्य मनुष्य समजतो की जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा आत्मा जातो आणि जेव्हा जन्म होतो तेव्हा परत आत्मा येतो. पण आत्मा जसं आहे तसंच आहे, आत्मतत्व जसं आहे तसंच आहे. त्याचा कधीही मृत्यू होत नाही आणि कधीही जन्म होत नाही. ते अविनाशी आहे, अक्षय आहे, ज्याचा कधीच क्षय होत नाही. मनुष्य हा जर भावनिक दृष्ट्या, विचारांनी, शारीरिक दृष्ट्या जर कोणावर अवलंबून राहिला आणि ते त्याचं अवलंबून राहणं हे त्याला त्या वस्तूच्या प्रेमामध्ये पाळतं किंवा आसक्त बनवतं. त्यामुळे त्या वस्तूचा जर क्षय झाला किंवा त्या मनुष्याचा त्या मृत्यू झाला किंवा मृत्यूची भीती सुद्धा निर्माण झाली तरी तो मनुष्य घाबरतो, भावना विवश होतो, भाव भावनांमध्ये गुंततो. साधा विचार सुद्धा त्याला सहन होत नाही. आपल्यावरती ज्याचं प्रेम आहे आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याच्याशी तो आसक्त झालेला आहे, त्याचा जर क्षय होईल हे थोडं जरी जाणवलं तरी मनुष्य दुःख अनुभवतो, त्याला ते सहन होत नाही. हे भगवंत इथे म्हणतात, जन्म आणि मृत्यू अटळ आहे, तू याच्यासाठी शोक का करतोय? तू काहीच करत नाही, तू यांचा वध करत नाही, हे आधीच ठरलेलं आहे. यांचा जन्म आणि मृत्यू ठरलेला आहे. भगवंत पुढे म्हणतात, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्येर्थे न त्वं शोचितुमर्हसि. भगवंत पुढे म्हणतात, खरोखरच जन्मलेल्याचा मृत्यू आणि जो मृत झालेला आहे त्याचा जन्म, पुनर्जन्म हा अटळ आहे. म्हणून तू या अपरिहार्य घटनांबद्दल शोक करू नको. हे दोन्ही श्लोक एकत्रितच घ्यायला काही हरकत नाही. तोच कन्सेप्ट आहे. त्याचा जन्म होत नाही, त्याचा मृत्यू होणार नाही. जो अक्षय आहे त्याचा क्षय कसा होईल? ते आत्मतत्व सदैव अस्तित्वात आहे. म्हणून मृत्यू कोणाचा होतो? ज्याचा जन्म होतो. म्हणून जन्म मृत्यू हे कोणाला प्राप्त होतं? वस्तूला, की ज्याचा जन्म झालेला आहे. पण जे सदैव अस्तित्वात आहे, अविनाशी आहे, अविकारी आहे, अनंत आहे, अक्षय आहे, त्याचा मृत्यू कसा होईल? त्याचा जन्म पण कशाला होईल? कारण ते सदैव अस्तित्वात आहे. असं कोणतंही ठिकाण नाही जिथे तो नाही. म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना तू शोक कशासाठी करतोय? तुझा शोक हा व्यर्थ आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीन मूळ दैवते मानले जातात, की जी या पृथ्वीचं निर्माण, पालन पोषण आणि प्रलय निर्माण, ही सायक्लिक प्रोसेस आहे. निर्माण होतं, ते काही काळ राहतं आणि परत ते नष्ट होतं. कारण नष्ट नाही झालं तर परत निर्माण कसं होईल? हे इंटरलिंक प्रोसेसेस आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांना त्रिमूर्ती म्हणतात. श्री गुरु दत्त महाराजांचे तीन मुख, ब्रह्मा, विष्णू, महेश, त्याला त्रिमूर्ती म्हणतात. त्याची ही प्रकृती घडलेली. त्यांना मूळ दैवत मानलं जातं. हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांना मूळ दैवत मानलं जातं. पण भगवंत म्हणतात, ते जन्म, मृत्यू आणि पालन पोषण करतात. तू काय करतो? तू तर फक्त निमित्त मात्र आहे. भगवंत पुढे स्पष्ट करतात, अव्यक्त दिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनानेव तत्र का परिदेवना. व्यक्त
अव्यक्त व्यक्त. भगवंतांनी हा कल्प आणि सर्ग महायुगाचा सिद्धांत इथे मांडलेला आहे. जीव मूळतः अव्यक्त असतात, मध्यंतरी ते व्यक्त होतात, व्यक्त स्वरूप धारण करतात आणि परत अंततः ते अव्यक्त मध्ये विलीन होतात. अव्यक्त व्यक्त अव्यक्त व्यक्त ही सायक्लिक प्रोसेस आहे. मग अर्जुना, तू कशासाठी शोक करतोय? कशासाठी शोक करतोय? जीव, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला दिवस. सकाळी जेव्हा आपण जागृत होतो तेव्हा हे संपूर्ण विश्व आपल्या समोर येतं. त्या विश्वातून आपण जातो, म्हणजे विश्व जगतो. हा संसार, हे जगामध्ये आयुष्य जगतो. आणि रात्री झोपल्यावरती परत हे विश्व नष्ट होतं, त्याचा प्रलय होतो. जन्म, पालन पोषण, प्रलय. आणि परत सकाळी उठल्यावरती परत आपल्याला विश्व जसंच्या तसं निर्माण होतं. आपल्याला दिसतं सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, परत सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. हे दिवसमानाचं चक्र सतत सुरू असतं. तसं सृष्टीचक्र सुरू असतं. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, परत पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, हे ऋतूचक्र सुरू असतं. तसंच वर्षापासून वर्ष येतं. एक वर्ष येतं, सुरू होतं, चालतं, संपतं, परत पुढचं वर्ष येतं, सुरू होतं, चालतं, संपतं, परत तिसरं वर्ष. दिस गोज ऑन. वेळ कधीच थांबत नाही, काहीच थांबत नाही. अर्जुना, तू शोक कशासाठी करतोय? काही कारणच नाही तुला शोक करायचं. तू तुझं कर्तव्य आहे, तू क्षत्रिय, युद्ध लढ, जिंक. एक महान तत्ववेत्ता म्हणतात, आयुष्य कसं आहे, हे अंधारातून सोडलेला एक बाण आहे. जो अंधारातून सुटतो, निघतो, काही काळ उजेडात फळफळतो आणि परत अंधारामध्ये लुप्त होतो. तसं मनुष्याचं आयुष्य. जन्माला येतो, आयुष्य जगतो, मृत्यू होतो, परत अज्ञानात जातो. मग त्याच्याबद्दल तू शोक काय करतोय? हे प्रत्येकाला लागू आहे. पुढचा श्लोक फार महत्वाचा आहे या अध्यायातला. आश्चर्य पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद्वर्तति तथैव चान्यः आश्चर्यवचैनमन्यं शृणोति श्रुत्वाप्येन वेद न चैव कश्चित्. या जगाकडे मनुष्य आश्चर्य म्हणून बघतो. का? कारण हे कळतच नाही. हे जग ज्याच्यामुळे निर्माण झालेलं आहे ते ब्रह्म कळतच नाही, त्याच्यासाठी ते आश्चर्यच. आश्चर्याची व्याख्या काय? मनुष्य अद्भुत केव्हा म्हणतो? व्हॉट इज अद्भुत? व्हॉट इज आश्चर्य? स्ट्रेंज काय? जे तुमच्या बुद्धीला कळत नाही, तुम्हाला ज्याची संकल्पना माहिती नाही, जे तुमच्या भावभावनांना कळत नाही, तुमच्या शरीराला सेन्स होत नाही, ते त्याला आपण आश्चर्य म्हणतो. भगवंत म्हणतात, कोणी एक मनुष्य हे हे म्हणजे काय? ब्रह्म, आत्मतत्व, त्याला आश्चर्य समजतो. तसंच दुसरं कोणी हे आश्चर्य आहे असे बोलतो आणि तिसरं कोणी याला आश्चर्यकारक आहे असे ऐकतो. ऐकणे, बोलणे आणि बघणे. डोळे, नेत्र, वाचा आणि कर्ण ही आपली इंद्रिय. या इंद्रियांद्वारे तुम्ही त्या परमात्मा परमेश्वराचा किती हा आकलन करायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला तो आकलन होत नाही. कारण ही इंद्रिय त्याच्यामुळे बनलेली आहेत. म्हणून त्याच्यासाठी, त्या इंद्रियांसाठी ब्रह्म हे सतत आश्चर्यवतच असते.
ते कोणालाच कळत नाही. का? कारण कोणतेही इंद्रिय, तुमचे मन, बुद्धी, कोणतंही शरीर हे देवाला पाहू शकत नाही, त्याला जाणू शकत नाही, त्याला ऐकू शकत नाही, त्याला स्पर्श करू शकत नाही. कारण ते जिथे त्याला हे म्हटलेलं आहे ते त्याच्या पलीकडे ब्रह्म हे सर्व या पंचमहाभूतापासून बनलेल्या गोष्टीच्या पलीकडे. आपण रोजचा सूर्यास्त आणि सूर्योदय जरी पाहिला तरी आपल्याला कळतं. रोज सूर्य येतो, दिवसभर राहतो आणि सूर्यास्त होतो. कधी सुट्टी घेतो का? कधी कंटाळतो का? सूर्याला जिवंत देवता म्हणतात. त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. त्याच्या ऊर्जेमुळे संपूर्ण सृष्टी जिवंत आहे, आपण जिवंत, असे कित्येक जीवजंतू जिवंत आहे, कित्येक वस्तू जिवंत आहेत या संसारात. त्याच्यामुळे कंटाळा येतो का त्याला? सुट्टी घेतो? त्याच्या कार्यामध्ये फरक पडतो का? सूर्य असं म्हणतो का कधी की नाही बा, हा माझी सेवा करतो, मला पूजा करतो, मग मी ह्याला जरा जास्त देतो? हा करत नाही, याला देत नाही, असं म्हणतो का सूर्य? सूर्याला पृथ्वीवरती काय घडतं याच्याशी काहीही देणं घेणं नाही. साक्षी भावाने सूर्य पृथ्वीला द्यायचं ते देतो. तसंच ब्रह्म आहे, साक्षी भावाने देतो. ज्याला ब्रह्माची संकल्पना कळत नाही त्याने सूर्याकडे पाहावं. सूर्य सर्व प्राण्यांसाठी सारखाच आहे आणि सूर्याशिवाय हे प्राणी जगूच शकत नाही. सूर्य मूळ ऊर्जा देतो आणि या ऊर्जेमुळे आपण जिवंत राहतो. महत्वाचा विज्ञानाचा सिद्धांत, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट सिम्पली चेंजेस इट्स फॉर्म. ऊर्जा तुम्ही बनवू शकत नाही, नष्टही करू शकत नाही, फक्त त्याचं स्वरूप बदलतं. कोळशामध्ये ऊर्जा आहे, कोळसा जळाल्यामुळे अग्नी निर्माण होतो, तो स्वरूप बदलतो. अग्नीमुळे एखादा मेटल किंवा काही तापतं, त्या ऊर्जेचं स्वरूप स्टोर्ड फॉर्म मध्ये त्या गरम असलेल्या गोष्टीमध्ये जातं, त्याचं टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर मध्ये निर्माण होतं, टेम्परेचर परत कुठेतरी दिलं जातं, दुसरी ऍक्शन होते. तुम्ही ऊर्जेला मारू शकत नाही. ऊर्जा फक्त त्याचा स्वरूप बदलते. तसं ब्रह्माला कोणीही मारू शकत नाही. अर्जुना, तू काय समजतो तू मारतोय या लोकांना? तू कोणालाच मारू शकत नाही. कारण हे सर्व म्हणजे काय? ब्रह्म. ब्रह्मापासून निर्माण झालं. ब्रह्माला कोणीही मारू शकत नाही. सूर्याचा कोणीही अंत करू शकत नाही. म्हणून भगवंतांनी त्याला आश्चर्य म्हटलंय. जसजसा मनुष्यामध्ये आध्यात्मिक उत्क्रांती होते तसतसं त्याला त्या ब्रह्माचं स्वरूप कळत जातं. सुरुवातीला देव म्हणजे काय हे तर मनुष्याला कळतच नाही. भटकत असतो आयुष्यभर इकडे तिकडे, स्वतःच्या इच्छा पूर्ण करत जगामागे सुरूच असतं. पण कुठेतरी की जेव्हा झट बसते किंवा जग त्याला नाकारतं, तेव्हा तो विचार करायला लागतो, अरे माझ्या क्षमतेच्या पलीकडे सुद्धा असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे हे घडतं. नाही तर माझ्या क्षमतेमध्ये असतं तर मी तर केलं असतं तर व्हायला पाहिजे होतं, ते का नाही होत? काहीतरी जसं आहे ज्याच्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड ही सृष्टी नियंत्रित होते, त्याची जाण निर्माण होते. किंवा एखादा तीर्थक्षेत्राला गेलात जिथे सर्व लोक पाहतात, तुम्ही म्हणतात अरे हे लोक का करतात, मग तुमच्याही तो कोणीतरी सांगते की अरे हे या देवाची पूजा केली की तुमची श्रद्धा होते, मग तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसतो. अरे असं काहीतरी आहे, एवढे लोक करतात ना, त्यांना साक्षात्कार झालाय, मग मी करून पाहतो. तीर्थक्षेत्र, हिमालय पर्वत, मोठा नायगरा धबधबा किंवा अशा काही आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्यावरती मनुष्याला कळतं की अरे ती कुठली गोष्टी आपण पाहिल्याने आपल्याला काय कळलं, त्याच्यामध्ये काहीतरी आहे की जे माझ्या नियंत्रणात नाही,
ते कोणाच्याच नियंत्रणात नाही. ही जेव्हा त्याला जाण निर्माण होते, तेव्हा त्याच्या आध्यात्मिकतेकडे वाटचाल सुरू होते. मग हळूहळू हळू त्याला सत्य कळायला लागतं, जे सर्वत्र आहे. सत्य म्हणजे काय? सत्य ब्रह्म जे सर्वत्र आहे. असं कोणतंही ठिकाण नाही की जिथे ब्रह्म नाही. हळूहळू त्याचा विश्वास बसायला लागला. मग नंतर साधं केळाचं साल जरी आपण खोललं तरी वाटत, अरे व्हॉट अ क्वालिटी ऑफ पॅकिंग, काय पॅकिंग आहे, काय सुंदर आहे. एखादं फुल जरी फुलताना पाहिलं, अरे काय सुंदर आहे. या साध्या साध्या अभिव्यक्तीमधून आपल्याला त्या ब्रह्माची जाण व्हायला लागते. जसजसं तुम्ही उत्क्रांतीत होतात तस तसं. मग हळूहळू तुम्हाला त्या सत्य ब्रह्मावरती विश्वास बसतो. अशा प्रकारे तुमच्यामध्ये आध्यात्मिकता निर्माण होते. ओव्हरनाईट ते कधीच होत नाही. मनुष्याला हे जग आश्चर्यच वाटतं. का? कारण त्याला त्या ब्रह्माची, अशा शक्तीची अनुभूती झालेली नसते. जसजशी त्याला अनुभूती होत जाते तसतसा त्याचा विश्वास बसतो. भगवंत पुढे म्हणतात, देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. भगवंत म्हणतात, हे सर्व जे शरीर आहेत, सर्व ज्या वस्तू आहेत, त्यांच्यामध्ये अंतर्भूत असलेला जो देहधारी आहे, इथे देहधारी म्हटलंय. देहधारीचा इथे संदर्भ हा कारण शरीराशी नाही. देहधारीचा इथे संदर्भ आत्म्याशी आहे. हा आत्मा नित्य आहे, अविनाशी आहे. त्याचा नाश कधीच होत नाही. तो कधी नाही असंही नाही. म्हणून तो सर्व जीवमात्रांसाठी का शोक करतोय? कारण त्यांच्यामध्ये तोच आत्मा आहे जो तुझ्यामध्ये. लिंबामध्ये ते आत्मतत्व आहे, जे आत्मतत्व त्याला आंबट बनवतं. साखरेमध्ये ते आत्मतत्व आहे, ज्या आत्मतत्वामुळे साखर गोड होते. समुद्रामध्ये ते आत्मतत्व आहे, ज्या आत्मतत्वामुळे समुद्रातील पाणी खारट होते. असं प्रत्येक वस्तूमध्ये ते आत्मतत्व आहे. जे मूळ तत्व, त्या मूळ तत्वामुळे त्या वस्तूचं अस्तित्व निर्माण होतं आणि त्याला एक ओळख निर्माण होते. तेच अस्तित्व जर मनुष्यामध्ये असेल, व्यक्तिमत्व निर्माण होतं, ज्याला शरीर, मन आणि बुद्धी असतं. त्याच्याद्वारे ते व्यक्तिमत्व व्यक्त होतं. म्हणून देही काय? ते आत्मतत्व, ज्याच्यामुळे हे शरीर, मन आणि बुद्धी निर्माण होते आणि तुम्हाला हे जग जाणवतं. तुम्ही आयुष्य जगता, ते व्यक्तिमत्व, त्याला इथे देही म्हटलेलं आहे. भगवंत म्हणतात ते प्रत्येकामध्ये एकच आहे, आत्मतत्व, ज्यामुळे त्या व्यक्तीला व्यक्तिमत्व जाणवता येतं, जाणतं, निर्माण होतं. तसं प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक जीवामध्ये ते आत्मतत्व जेव्हा व्यक्त होतं, तेव्हा त्याला जीवात्मा म्हणतात आणि जीव व्यक्त होतो. तोपर्यंत तो जीव अचेतन असतो. जेव्हा त्याचा संपर्क आत्मतत्वाशी येतो, तेव्हा जीवात्मा म्हणून तो जीव जगामध्ये व्यक्त होतो. तो जीवात्मा त्या आत्मतत्वामुळे निर्माण झालेला आहे. जसं लिंबूमध्ये आंबटपणा त्या आत्मतत्वामुळे निर्माण झालेला आहे, ज्याच्यामुळे लिंबू ओळखला जातो. असं जर तुम्ही जगाकडे पाहिलं, तुम्हाला हळूहळू कळेल की ते तत्व
जे मूळ तत्व ज्याच्यामुळे हे निर्माण होतं. तसंच एक उदाहरण आहे दिशा. आपल्याला एकदा होका यंत्राद्वारे चुंबकाच्या सुईने उत्तर दिशा कळली की आपण ऑटोमॅटिक पूर्व पश्चिम आणि मग वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य जाणतो आणि आपलं मार्गक्रमण करतो. ती उत्तर दिशा. हे दिशांचं मेन आहे, मूळ आहे. उत्तर दिशा का म्हणतात? कारण ते तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतं. म्हणून उत्तर दिशेपासून सर्व गोष्टी सुरू होतात. आणि ते उत्तर म्हणजे ब्रह्म आहे. तुम्हाला ते कळलं की हे सर्व कळतं. हा सर्व संसार कळतो. हे सर्व जीवजंतू कळतात. ही सर्व विश्वाची रचना कळते. म्हणून भगवंत म्हणतात तू कशासाठी शोक करतो? तो देही, तो सर्वत्र आहे, प्रत्येकामध्ये तोच आहे आणि तो एकसंध आहे. त्याला तुम्ही डिव्हाइड करू शकत नाही. याच्यामधलं आत्मतत्व, याच्यामधलं आत्मतत्व, याच्यामधलं तुम्ही डिव्हाइड करू शकत नाही. जसं ऑक्सिजन तुम्ही म्हणू शकत नाही हा घेत असलेला ऑक्सिजन, तो ग्रहण करत असलेला ऑक्सिजन, असं नाही. ऑक्सिजन हा ऑक्सिजन आहे. इट इज एव्हरीवेअर. ज्याच्यामुळे संपूर्ण जीवजंतू जिवंत असतात. तसंच ब्रह्म सर्वत्र आहे. ज्याच्यामुळे हे सर्व निर्माण होतं. तुम्ही जगता आणि हेही निर्माण होतं. याचा प्रलय होतो. हे जगतही, निर्माणही होतं, सर्व होतं. यात तुम्ही काय करता? तुम्ही स्वतःच्या अहंकाराने मी म्हणून मी करतो असं म्हणतात, पण तुम्ही करता काय प्रत्यक्षात? नथिंग. भगवंत पुढे म्हणतात स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्माद्दि युद्धाच्छेयोन्य क्षत्रियस्य न विद्यते. अर्जुना तुला कळतंय प्रत्येक जीव ज्याचा त्याचा धर्म पाळतो आणि त्याचं आयुष्य जगतो आणि मृत्यूमध्ये पळतो. मग तू सुद्धा क्षत्रिय आहे. तू क्षत्रिय धर्माचं पालन कर. तुझा स्वधर्म काय? क्षत्रिय. त्यामुळे तुझं कर्तव्य कर्म काय? क्षत्रिय धर्माचं पालन करणं. तू तुझं कर्तव्य कर. क्षत्रिय धर्माचं वैशिष्ट्य काय? युद्ध करणे. कर्तव्य पालन कर म्हणजे युद्ध कर. तू तुझं कर्तव्य कर. परिणामांचा विचार करू नको. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अर्जुना, हे धर्मयुद्ध आहे. धर्मांद्वी युद्धा. कारण धर्मयुद्ध हे सदैव योद्ध्याला लढायला मिळतच नाही. योद्ध्याला फक्त युद्ध करायलाच माहिती असतं. सांगितलं तिथे युद्ध करायचं. त्याचा उद्देश काय याचं त्याला काही घेणं देणं नसतं. कारण त्याचं कर्म काय? फक्त युद्ध करणं. आणि कशासाठी करायचं, काय करायचं, याच्यासाठी राजा आहे ना. तो ठरवतो. याचं काम फक्त कर्म करणं. भगवंत म्हणतात अर्जुना तू क्षत्रिय आहे, तुझं कर्तव्य कर. आणि तुला धर्मयुद्ध लढायला मिळतं याच्या इतकं चांगलं काय? हे धर्मयुद्ध लढ, स्वतःचं कर्तव्य कर्म कर आणि मोक्ष प्राप्त कर. भगवंत पुढे म्हणतात यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम प्रावृत्तम सुखी न क्षत्रिया पार्थ लभंदे युद्धमी दृश्यम. भगवंत म्हणतात ज्यांना धर्मयुद्ध लढायला मिळतं ते खरोखर सुखी आहेत. त्यांना स्वतःच्या क्षत्रिय धर्माप्रमाणे धर्मयुद्ध लढण्याचं जे सत्कारण युद्ध आहे, जे सत्कर्मांमध्ये मिळतं, असं युद्ध लढण्याचं तुला ऑपॉर्च्युनिटी मिळते. अर्जुना टेक इट. वाय डू यू वॉन्ट टू लूज सच अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी? मिळत नाही हे सहजासहजी. हे तुझं पुण्यकर्म आहे आतापर्यंतच की ज्यामुळे तुला धर्मयुद्ध लढायची संधी मिळते. आपण आजकाल जगात
बघतो, युद्ध कशासाठी काय झालंय कळतच नाही, आणि कोण जिंकलं आणि कोण हरलंय तर कळतच नाही. प्रत्येक म्हणतो की मीच जिंकला. भारत पाकिस्तान युद्ध, पाकिस्तानी म्हणतं मीच जिंकलं, भारतीय म्हटलं मीच जिंकलं. कोणालाच कळत नाही काय सुरू. म्हणून ही गोष्ट अशी सुरू राहते. भगवंत म्हणतात तुला धर्मयुद्ध लढायला मिळालेलं आहे, ते लढ आणि स्वर्ग प्राप्त. यतृच्छया चोपपन्नम स्वर्गदारम प्रावृत्तम सुखी न क्षत्रिया पार्थ लभंदे युद्ध विदृश्यम. खरोखरच ते क्षत्रिय सुखी आहेत की ज्यांना स्वधर्माप्रमाणे युद्ध लढायचा प्रसंग येतो, चान्स मिळतो. म्हणून भगवंत म्हणतात अर्जुना, हे तुला अनपेक्षित प्राप्त झालेलं आहे. असं अनपेक्षित तुला कर्तव्य कर्म मिळाल्याचा चान्स करण्याचा प्रांत मिळाला. वाय डोंट यू टेक इट. तू जर कर्तव्य कर्म केलं तर स्वतःहून तुझ्यासाठी स्वर्गाचं द्वार उघड होईल, कारण तुला सुख प्राप्त होईल, कारण तू तुझं कर्तव्य कर्म पार पाड. कर्तव्य कर्म पार पाडल्याने जे सुख आहे ते चिरकालीन आहे. भगवंत पुढे धर्मयुद्ध लढलं नाही तर काय दुष्परिणाम होतील हे स्पष्ट करतात. ते आपण पुढील सत्रामध्ये पाहूया. हरिओम.